आज आपण वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपली जी थिअरी कंप्लीट झालेली आहे त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. पाहतो ना. तर हा क्वेश्चन सीईटी मध्ये 2020 मध्ये विचारलेला आहे. ह्या क्वेश्चन मध्ये पहा, अ रे ऑफ अनपोलराइज्ड लाइट, अ रे ऑफ अनपोलराइज्ड लाइट इज इन्सिडेंट ऑन द ग्लास सरफेस ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. एक अनपोलराइज्ड लाईटचा रे ग्लास सरफेसवर इन्सिडेंट झालाय, ज्या ग्लास सरफेसचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे, म्हणजे म्यू आपण लिहून घेतलाय 1.73 ऍट पोलरायझिंग अँगल. ऍट पोलरायझिंग अँगलचा अर्थ अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ पोलरायझेशन एवढा आहे. हे इथून कंडिशन दिलेली आहे आपल्याला. द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विल बी, आपल्याला रिफ्रॅक्शनचा अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर आपण इथं ब्रूस्टर्स लॉ यूज करणार. त्यासाठी पहा, आणि आपल्याला एक गोष्ट दिली आहे, tan 60 डिग्री इज इक्वल टू 1.73 ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. तर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.73. आपल्याला माहित आहे tan 60 इज इक्वल टू 1.73 त्यांनी दिलेला आहे. आपल्याला माहित आहे म्यू इज इक्वल टू tan p. हे फॉर्म्युला आपण शिकलाय ब्रूस्टर्स लॉ मध्ये. म्यू दिलाय आपल्याला 1.73 आणि म्यू 1.73 आहे इज इक्वल टू tan p. टॅनच्या कोणत्या अँगलला 1.73 आहे? 60 डिग्रीला. त्याच्यामुळं p इज इक्वल टू 60 डिग्री होणार आहे, कारण का tan 60 डिग्री 1.73 आहे. इथून p ची व्हॅल्यू अँगल ऑफ पोलरायझेशन म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स भेटलाय 60 डिग्री. आपल्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काढायचा होता. तर हे ब्रूस्टर्स लॉ मध्ये आपण शिकलेलो आहोत. हे I इज इक्वल टू पी आर डॅश, आणि हे प्लेन पोलराइज लाईट रिफ्रॅक्टेड रेला परपेंडिक्युलर असते, आणि हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथून आपल्याला कळते आर डॅश प्लस हा 90 डिग्री प्लस आर डॅश 90 डिग्री आर यांची बेरीज 180 असते. प्लस 90 तिकडे गेल्यानं मायनस 90 होणार. 180 मायनस 90 उरले. पी प्लस आर इज इक्वल टू 90. म्हणजे मला पी भेटल्याच्या नंतर आर भेटणार आहे. आर म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथून आर आपल्याला 60 डिग्री भेटणार आहे. म्हणजेच मी डायरेक्ट इथं लिहिणार, हे तर कन्सेप्ट आहे, आपण डायरेक्ट पी प्लस आर इज इक्वल टू 90 डिग्री असते असं डायरेक्ट लिहिणार. पी किती आहे आपला 60 डिग्री, प्लस 60 तिकडे गेल्यानं मायनस 60, 90 मायनस 60 30 डिग्री. म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपल्यासाठी झालेला आहे 30 डिग्री. हा होता सीईटी मधला प्रश्न. तर ऑप्शन ए आपलं करेक्ट असणार आहे. सेकंड क्वेश्चन हा सुद्धा सीईटी 2023 मध्ये विचारलेला आहे. A beam of light is incident on glass plate at an angle of 60 degree. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स 60 डिग्री आहे, पण थोडस समोर वाचल्यानं कळल. द रिफ्लेक्टेड रे इज पोलराइज. म्हणजे एक कोणता तरी रे इन्सिडंट झालाय आणि त्याचा रिफ्लेक्टेड रे पोलराइज झालाय, म्हणजे प्लेन पोलराइज लाईट मध्ये कन्वर्ट झालाय. अनपोलराइज लाईट पोलराइज लाईट मध्ये कन्वर्ट होते, त्यावेळेस जो अँगल ऑफ इन्सिडन्स असते त्याला आपण पोलरायझिंग अँगल म्हणतात. तर अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजेच पोलरायझेशन. अँगल ऑफ पोलरायझेशन दिलाय आपल्याला. अँगल ऑफ पोलरायझेशन कारण का या अँगलला लाईट काय होऊन चालली, पोलराइज होऊन चालली. म्हणजे अँगल ऑफ पोलरायझेशन आपल्याला दिलेला आहे 60 डिग्री. अँगल ऑफ इन्सिडन्स नंतर बघा, इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज 45 डिग्री देन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज. म्हणजे जर अँगल ऑफ इन्सिडन्स 45 डिग्री असेल तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपल्याला काढायचा आहे. तर त्याच्यासाठी बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू 45 डिग्री. आपल्याला टू फाइंड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर आपल्याला माहित आहे म्यू इज इक्वल टू टॅन पी. म्यू इज इक्वल टू टॅन पी. पी किती आहे अँगल ऑफ पोलरायझेशन 60 डिग्री. टॅन 60 डिग्री आपण काय ठेवणार √3, कारण का टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे √3, कारण का इथं रूटच्या फॉर्म मध्ये आन्सर आहेत. मग टॅन 60 डिग्री आपण घेतलंय √3. मग आपल्याला माहित आहे स्नेल्स लॉ किंवा लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासून साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू म्यू असते. आपल्याला रिफ्रॅक्शनचा अँगल काढायचा आहे. तर भागाकारातलं साइन आर गुणाकारात, गुणाकारातलं म्यू भागाकारात, म्हणजे साइन आर इज इक्वल टू साइन आय अपॉन म्यू. साइन आय, आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिलाय आपल्याला 45 डिग्री, साइन 45 डिग्री अपॉन √3 दिले, कारण का म्यू किती आलेला आहे √3 आलेला आहे. साइन 45 ची व्हॅल्यू आपल्याला माहित असते 1/√2. तर 1/√2 डिवायडेड बाय √3. तर हे √3 भागाकारात येते, याच्या √3च्या गुणाकारात येणार आहे वरचं, आणि 1/√3 इंटू √2 काय येणार आहे √6. तर साइन आर इज इक्वल टू 1/√6. तर आर काढायचा आहे, तर साइन इकडे आल्याच्या नंतर इनवर्स होणार. आर इज इक्वल टू साइन इनवर्स 1/√3 आपला असणार आहे आन्सर. हा पण क्वेश्चन सीईटी 2023 मध्ये विचारलेला आहे. तशाच पद्धतीचा नेक्स्ट क्वेश्चन,
अ बँड विड्थ फॉर रेड लाईट ऑफ वेवलेंथ 6400 अँगस्ट्रॉन मीटर इज 0.32 mm. म्हणजे एक जे बी आपण इंटरफरन्स किंवा डायफ्रॅक्शन पॅटर्न स्टडी करतो समजा, त्याच्यामध्ये बँड विड्थ शिकलेली आहे. तर बँड विड्थ जेव्हा रेड लाईट यूज करायला होतो आपण, तेव्हा ते जे ब्राईट बँड आपल्याला भेटायला आहे त्याची विड्थ आपल्याला किती भेटायली 0.32 mm आहे. जेव्हा लाईट कोणत्या वेवलेंथची आहे 6400. इफ रेड लाईट इज रिप्लेस बाय ब्ल्यू लाईट, आपण आता रेड लाईटला ब्ल्यू लाईटला रिप्लेस केलंय ऑफ वेवलेंथ, ज्याची की वेवलेंथ किती आहे 4800 अँगस्ट्रॉन मीटर आहे. देन द चेंज इन बँड विड्थ विल बी. पहिल्यांदा तर आपल्याला नवीन बँड विड्थ काढावं लागलं, म्हणजे जे बँड विड्थ नंतर येणार आहे जेव्हा आपण वेवलेंथ 4800 अँगस्ट्रॉन मीटरची घेईल तेव्हा. त्याच्यानंतर मोठ्यातून छोट्या विड्थला आपण मायनस केल्याच्या नंतर आपल्याला चेंज इन विड्थ भेटेल. तर पहिल्यांदा गिवन डाटा लिहायला होता आपण. λ1 दिलंय 6400 अँगस्ट्रॉन मीटर. जर अँगस्ट्रॉन मीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 10⁻⁻10 न मल्टिप्लाय करावं लागणार ते मीटर मध्ये. इथं करण्याची आवश्यकता नाही, केलं तरी चालणार आहे. तेव्हा बँड विड्थ किती आहे W1 0.32 mm. जर मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 10⁻³ येणार आहे. इथं आपण आता या रेड लाईटला ब्ल्यू लाईटनं रिप्लेस केलंय, ज्याची की वेवलेंथ आहे 4800 अँगस्ट्रॉन मीटर. अँगस्ट्रॉन मीटरचं मीटर मध्ये करायचं असेल तर 10⁻10 आपण काय करतो मल्टिप्लाय करतो त्याला. मग आपल्याला काढायचा चेंज इन बँड विड्थ. तर आपल्याला बँड विड्थचा फॉर्म्युला माहित आहे. ऍक्च्युअली काय बँड विड्थचा फॉर्म्युला W = λD डिवायडेड बाय स्मॉल d. या दोन डी विषयी तर बोललेच नाहीत ते. मग आपण असं म्हणू शकता की दोन्ही कंडिशन मध्ये सारखं आहे. तर आपली बँड विड्थ डायरेक्टली प्रपोर्शनल आहे वेवलेंथला. मग बँड विड्थ डायरेक्टली प्रपोर्शनल आहे वेवलेंथला, तर W2 = λ2 म्हणजे W2/W1 = λ2 डिवायडेड बाय λ1. आपल्याला W2 फाइंड आउट करायचं पहिल्यांदा. तर भागाकारातलं λ1 आले, गुणाकारात λ2 डिवायडेड बाय λ1. W1 आहे आपलं 0.32 युनिट नाही चेंज केलंय आपण, हे या साईडचं वापरायलो. जे बी आन्सर येईल त्याच करस्पॉन्डिंग युनिट मध्ये येणार. हे 4800 अँगस्ट्रॉन मीटर मध्ये ठेवलंय आणि 64 अँगस्ट्रॉन. दोघांना पण 16 न भागले. 16×3 = 16×64. 00 कॅन्सल. वरी 0.32 आणि इंटू 3/4. त्या 4 न जर तुम्ही 0.32 ला डिवाइड केलं तर 0.08 येणार, गुणिले 3 ॲज इट इज. 0.08 ला 3 न जर मल्टिप्लाय केलं तर 0.24 mm. हे आली आपली नवीन बँड विड्थ. म्हणजे जेव्हा आपण ब्ल्यू लाईट, ज्याची की वेवलेंथ आहे 4800 अँगस्ट्रॉन मीटर, ह्या वेवलेंथची लाईट यूज केल्याच्या नंतर आपला W किती आलाय बँड विड्थ 0.24 mm. चेंज इन बँड विड्थ ओरिजिनल बँड विड्थ मायनस फायनल बँड विड्थ. तर 0.32 - 0.24 mm, तर हे येणार 0.08 mm. आणि मिलीमीटरचं मीटर मध्ये जर कन्वर्ट केलं आपण तर काय होणार 0.08 × 10⁻³ मीटर. अजून सुद्धा आन्सर मध्ये 0.08 नाही. तर आपण काय करायलो, 2 न डेसिमल पॉईंट अजून शिफ्ट केलाय. 2 न डेसिमल पॉईंट शिफ्ट केल्याच्या नंतर 10⁻² होणार आणि हे -3 टोटल होणार 10⁻⁵. म्हणजे 8 × 10⁻⁵ मीटर हे त्याचा आन्सर झाला. CET 2004 ला विचारलेला प्रश्न. त्यानंतर हा 2005 ला CET मध्ये विचारलेला प्रश्न अतिशय सोपा. इन अ डबल स्लिट एक्सपेरिमेंट द डिस्टन्स बिटवीन द स्लिट, म्हणजे जे 2 स्लिट मधलं अंतर आहे हे आपण घेतलंय, स्मॉल d घेतलंय. डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स इज, म्हणजे d = गिवन डाटा मध्ये 1 mm म्हणजेच 1 × 10⁻³ मीटर. हे d आहे आपल्यासाठी. अँड स्क्रीन, स्लिट आणि स्क्रीन मधलं अंतर जे होतं ते स्क्रीन दूर असा म्हणू लागले आपण. कॅपिटल D दिलंय 25 सेंटीमीटर. 25 आपल्याला सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. तर 10⁻² मीटर हे d ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर द वेवलेंथ ऑफ लाईट लॅम्बडा दिलाय आपल्याला 6000 अँगस्ट्रॉन मीटर. तर आपण या 6000 ला मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 10⁻⁻10 मीटर हे गिवन डाटा आहे. तर आपल्याला फ्रिंज विड्थ काढायचा आहे. तर फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला W = λ D/स्मॉल d. व्हॅल्यूज ठेवल्याच्या नंतर
जे पण आन्सर येणार आहे ते ह्या चौघांपैकी एक असणार आहे. आलेलं आन्सर आपलं मीटरमध्ये असेल. जर त्याला आपण 1000 न डिवाइड केलं, याचाच अर्थ 10⁻³ न मल्टिप्लाय केलं, तर ते आपल्याला मिलीमीटरमध्ये आन्सर भेटणार आहे. सॉरी, 1000 न मल्टिप्लाय केलं किंवा 10⁻³ न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिलीमीटरमध्ये आन्सर भेटणार आहे. मीटरमध्ये आन्सर येणार आहे आपलं, कारण का आपण सगळे व्हॅल्यूज SI युनिटमध्ये ठेवले. तर फ्रिंज विड्थ मीटरमध्ये येणार आहे. जे पण फ्रिंज विड्थ येईल त्याला आपण 10⁻³ न मल्टिप्लाय करल किंवा 1000 न मल्टिप्लाय करल आणि ते आपल्याला मिलीमीटरमध्ये येईल. हे तुम्हाला करून घ्यायचं आहे घरी क्वेश्चन. कॅल्क्युलेशनचे सर्व सांगितले कशाची व्हॅल्यू काय आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आणि हा इम्पॉर्टंट आहे. ऑप्टिकल पाथ डिफरन्स बिटवीन द टू आयडेंटिकल वेव्स अरावे ॲट अ पॉइंट इज 0.05 सेंटीमीटर. म्हणजे दोन आयडेंटिकल वेव्स एका ठिकाणी यायलेत, त्यांच्यामधला आपल्याला पाथ डिफरन्स दिलाय. तर पाथ डिफरन्स डेल्टा एल इज इक्वल टू 0.05 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण त्याला 10⁻² न मल्टिप्लाय करतो, तर आपलं पाथ डिफरन्स येणार आहे मीटरमध्ये. त्यानंतर इफ द वेवलेंथ ऑफ द लाईट, वेवलेंथ ऑफ लाईट किती आहे 5000 अँगस्ट्रॉम मीटर, याला 10⁻10 न मल्टिप्लाय केलं तर हे मीटरमध्ये येणार. देन द नंबर ऑफ डार्क फ्रिंजेस क्रॉसिंग थ्रू दॅट पॉइंट विल बी, आपल्याला n फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला n फाइंड आउट करायचं आहे. आपला डार्क पॉइंट भेटायला आहे. आपल्याला कोणता पॉइंट भेटायला आहे? डार्क. तर आपल्याला पाथ डिफरन्स दिलाय. डार्क पॉइंट साठी आपण पाथ डिफरन्स शिकलाय फॉर्म्युला. कंडिशन्स फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2n-1 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2d. हा पाथ डिफरन्सचा आपण फॉर्म्युला शिकलाय. तर आपल्याला फॉर डार्क पॉइंट पाथ डिफरन्स डेल्टा एल इज इक्वल टू 2n-1 लॅम्बडा डिवायडेड बाय 2. पाथ डिफरन्स 0.05 इंटू 10⁻², 2n-1 ॲज इट इज, लॅम्बडा 5000 इंटू 10⁻10 डिवायडेड बाय 2. आपल्याला n काढायचं आहे. मी इथंच ठेवलंय. भागाकारातलं 2 येणार इकडं गुणाकारात, गुणाकारातलं 5000 इंटू 10⁻10 भागाकारात, आणि इकडं जशाला तसं 2n-1 जशाला तसं उरलेलं आहे. मग आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर हा काय केलंय, इथं 0.05 ला 5 लिहिलंय. तर 2 डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट केला तर पॉवर, थोडंसं कॅल्क्युलेशन लक्ष द्या. हे 0.05 आहे. मला 2 डेसिमल पॉईंट शिफ्ट केलं तर मी इथं 5 येणार आणि 10⁻² होणार. इथलं 10⁻² आणि याचं 10⁻², इथं झालंय -4 इथं. त्याच्यानंतर हे 2 इथं लिहिलंय आपण. या 0.05 ला 5 लिहिल्यानं 5 इंटू 10⁻² आलेलं आहे. हे -2 आणि इथलं -2 -4, हे 5 झालं. हे 2 इथं लिहिलंय. हे 3 शून्य जर कटले ते 10⁻10चं हे 10⁻+3 -10 -7 वरी गेल्याच्या नंतर झालंय +7 आणि हे 5 कॅन्सल झालं. 2 इंटू 10⁻4 + 7 + 3 इज इक्वल टू 2n-1 -1. आता बघा 2 इंटू 10⁻3 म्हणजे 2000, -1 इकडे आले +1, 2000 + 1 2001 आणि गुणाकारातलं 2 भागाकारात. हे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आन्सर आले 1000. तर नंबर ऑफ फ्रिंजेस, डार्क फ्रिंजेस किती आलेत तिथं 1000 यायलेत अप्रॉक्सिमेटली. तर हे त्याचा आन्सर आहे बी नंबरचं. नेक्स्ट पाहूया आपण. In Fraunhofer diffraction by a narrow slit, a screen is placed at a distance of 2 meter. म्हणजे डिस्टन्स ऑफ स्क्रीन किती आहे, कॅपिटल डी न दाखवता 2 मीटर. लेस टू ऑब्टेन द डायफ्रॅक्शन पॅटर्न. 2 मीटर अंतरावर स्क्रीनला ठेवलाय आपण डायफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्टेन करण्यासाठी. इफ द स्लीट विड्थ म्हणजे स्मॉल डी दिलंय, स्लीट विड्थ 0.2 mm हे दिलेलं आहे स्लीट विड्थ. आता हे डायफ्रॅक्शन पॅटर्न असल्यामुळे स्मॉल ए 0.2 mm. 0.2 mm ला मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻³ न मल्टिप्लाय करणार, तर 0.2 इंटू 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर इफ द स्लीट विड्थ इज mm and the first minimum is 5 meter mm on either side of the central maximum. तर आता काय असते डायफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये सेंट्रल मॅक्झिममची विड्थ सगळ्यात जास्त असते. याच्यानंतर एक फर्स्ट मिनिमम येणार आहे. तर याचं अंतर सेंट्रल मॅक्झिमम पासून 5 mm दिलंय ऑन आयदर साइड, म्हणजे याच्या या साइडला पण. नंतर फर्स्ट मिनिममची जे डिस्टन्स आहे ते पण 5 mm आहे.
तर ऍक्च्युअली हे जे सेंट्रल मॅक्झिममची विड्थ यायली ते 5 + 5 10 मिलीमीटर येणार. इनडायरेक्टली दिलंय आपल्याला सेंट्रल मॅक्झिममची विड्थ डायरेक्ट 10 मिलीमीटर देण्याच्या ऐवजी सेंट्रल मॅक्झिममच्या या साईडला फर्स्ट मिनिमम 5 mm वर आहे म्हणाले आणि या साईडवर फर्स्ट मिनिमम 5 mm वर आहे. म्हणजे इथून 5 mm इथून 5 mm टोटल 10 mm चा आपला सेंट्रल ब्राइट बँडची विड्थ दिलंय आपल्याला. तर काय काढायचं आहे आपल्याला? फाइंड द वेव्हलेंथ ऑफ लाईट. तर आपल्याला बँड विड्थचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर डिस्टन्स ऑफ फर्स्ट मिनिमम y म्हणजे डिस्टन्स फर्स्ट साठी 1, डार्क म्हणजे मिनिमम आहे इंटेन्सिटी वाला पॉइंट म्हणून y1 दिलेलं 5 mm. त्याच्यामुळं विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमम काय होणार? 5 + 5 म्हणजे 2 न गुणलंय 5 ला आपण. तर 2 × 5 10 mm. 10 mm आहे. तर मिलीमीटरचं मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻³ मीटर. मग आपल्याला माहिती आहे वेव्हलेंथ फाइंड आउट करायचा आहे. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिममचा फॉर्म्युला 2λD/d. जर दुसरा कोणता ब्राइट बँड असेल इंटरफरन्सवरचा तर λD/d असला असता फॉर्म्युला विड्थचा ब्राइट बँडच्या. पण डायफ्रॅक्शन मध्ये सेंट्रल मॅक्झिममची विड्थ 2 टाइम्स असते आणि खाली स्मॉल d च्या ऐवजी स्मॉल a असते. इथं तुम्हाला w ची व्हॅल्यू माहित आहे, 2 तर कॉन्स्टंट आहे, लॅम्बडा काढायचा आहे, D माहित आहे, स्मॉल a माहित आहे. व्हॅल्यूज ठेवून आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हा बोर्ड मध्ये क्वेश्चन विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा पहा. IMP क्वेश्चन आहे. 2 कोहेरंट सोर्सेस हुज इंटेन्सिटी रेशो इज. 2 कोहेरंट सोर्सेस आहेत आणि त्यांच्या इंटेन्सिटीचा रेशो 25:1 दिलाय. प्रोड्यूस इंटरफरन्स फ्रिंजेस. 2 कोहेरंट सोर्सेस इंटरफरन्स फ्रिंजेस किंवा पॅटर्न प्रोड्यूस करतात ज्यांच्या की इंटेन्सिटीचा रेशो 25:1 आहे. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ एम्प्लिट्यूड्स ऑफ लाईट वेव्स कमिंग फ्रॉम देम. तर त्यांच्या एम्प्लिट्यूडचा रेशो काढायचा आहे आपल्याला. जे 2 कोहेरंट सोर्सेस आहेत त्यांच्यापासून जे लाईट वेव्स यायलेत त्यांचा. म्हणजे इथे एक कोहेरंट सोर्सेस आहे, इथे एक कोहेरंट सोर्स आहे. याची काहीतरी इंटेन्सिटी आहे आपण I1 म्हणाल, ह्याची काहीतरी इंटेन्सिटी आहे I2 म्हणाल. I1/I2 आपल्याला 25:1 म्हणजे 25/1 दिलाय. यांच्यापासून एक वेव्ह येईल, यांच्यापासून एक वेव्ह येईल. याचा एम्प्लिट्यूड A1, याचा एम्प्लिट्यूड A2. तर आपल्याला A1/A2 फाइंड आउट करायचा आहे. रेशो ऑफ एम्प्लिट्यूड्स A1/A2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर वी नो दॅट I1/I2 इज इक्वल टू A1² आपण स्टेशनरी वेव्हच्या चॅप्टर म्हणजे स्टेशनरी वेव्स मध्ये आपण स्टेशनरी वेव्सच्या अगोदरचा एक पॉइंट लिहिला. याच्या अगोदरच्या चॅप्टर मध्ये I1/I2 इज इक्वल टू A1² असते. फॉर्म्युला असते तो लक्षात ठेवा. I1/I2 25/1 दिलाय, A1² त्याच्यामुळे जर स्क्वेअर रूट घेतला आपण तर A1/A2 चा इथं लिहिलंय A1² आणि A2² कॅन्सल होणार. 25चं स्क्वेअर रूट 5, 1चं 1. याचा अर्थ एम्प्लिट्यूडचा रेशो काय यायलाय 5:1. अतिशय सोपा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशाच पद्धतीचा आपण दुसरा एक क्वेश्चन पाहणार आहोत. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट किंवा यंग्स एक्सपेरिमेंट द रेशो ऑफ इंटेन्सिटी ऍट द मॅक्झिमा अँड मिनिमा इन अन इंटरफरन्स पॅटर्न इज. आता मॅक्झिमम आणि मिनिमम पॉइंटची इंटेन्सिटीचा रेशो दिलाय म्हणजे I मॅक्स आणि I मिनिममचा रेशो दिलाय 36:9 म्हणजे 36/9. हे I1/I2 नाही घेत आहे आपण, मॅक्झिमम आणि मिनिमम घेत आहे म्हणजे I max/I मिनिमम घेत आहे. तर 36/9 आहे. फाइंड द रेशो ऑफ इंटेन्सिटीज. I1/I2 काढायचं आहे आपल्याला. व्हॉट विल बी द रेशो ऑफ इंटेन्सिटीज ऑफ 2 इंटरफेरिंग वेव्स. I1/I2 काढायचं आहे. तर आपण I1/I2 चा फॉर्म्युला शिकलेला आहे. I1/I2 चा फॉर्म्युला आपल्यासाठी माहित आहे A1²/A2². जर आपण A1/A2 चा स्क्वेअरचे व्हॅल्यू जर काढून घेतलं तर आपल्याला I1/I2 भेटेल. मग आपल्याला अजून एक फॉर्म्युला आपण शिकलेला आहे, हे I max आहे. I max/I मिनिममचा फॉर्म्युला A1 + A2² A1 - A2² असणार. I max/I मिनिमम दिलंय आपल्याला 36/9 A1 + A2² A1 - A2². दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं आपण तर A1 + A2² कॅन्सल, A1 - A2² कॅन्सल. तर A1 + A2 A1 - A2. 36चं स्क्वेअर रूट 6, 9चं 3. आपण कंपोनेंडो आणि डिव्हिडंडो जर केलं तर न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड होणार असा आणि नंतर न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट होणार असा. तर काय होणार आहे ऍक्च्युअली 6/3 2/1 आलं.
तर वरी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची बेरीज करणार 2 + 1 3 आणि खाली वजाबाकी 2 - 1 1. वरी बघा जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची बेरीज केलं आपण तर ऍक्च्युअली काय होणार, दोघांची बेरीज करा. न्यूमरेटर कोण आहे आपला a1 + a2, डिनॉमिनेटरला ऍड करा a1 - a2. इकडं पण सेम 2 + 1 3. खाली a1 + a2 अगोदरच आहे न्यूमरेटर. आता वजाबाकी करा, वजाबाकी करताना डिनॉमिनेटरचे साइन चेंज होणार. मायनस इंटू a1 - a1 मायनस मायनस a2 + a2. वरी काय होणार +a2 - a2 कॅन्सल, a1 + a1 to a1 इथं लिहिलंय. आणि खाली काय होणार +a1 - a1 कॅन्सल, a2 to a2 आणि खाली वजाबाकी होणार 2 - 1 1 म्हणजे 3/1 आलं. तर 2 2 कॅन्सल, a1/a2 आले 3/1. आपल्याला माहित आहे I1/I2 = a1² होल स्क्वेअर जर केलं 3/1² 9/1 होणार. तर इंटेन्सिटीचा रेशो I1/I2 दिलाय. जेव्हा आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी दिलेली आहे त्याच्यावरून सुद्धा आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. त्यानंतर सीईटी मध्ये विचारलेला 2022 ला प्रश्न, 2 waves having amplitudes in the ratio 5:1, a1/a2 दिले 5/1. The ratio of maximum to minimum intensity is Imax/Iminimum a1 + a2² a1 - a2² आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं त्याला सॉल्व्ह करू शकता. मागच्या सारखाच क्वेश्चन आहे, सीईटी मध्ये सुद्धा आलेला आहे. जर काही डाऊट असेल तर तुम्ही क्लासमध्ये विचारू शकता आणि ह्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. a1/a2 दिलंय आपल्याला, तर आपल्याला a1 + a2² a1 - a2² पाहिजे, म्हणजे a1 + a2 पाहिजे, आपण a1 - a2 पाहिजे. तर आपण याला काय करणार माहिती आहे काय, कंपोनेंडो आणि डिव्हिडंडो, वरी दोघांची बेरीज खाली दोघांची वजाबाकी. 5 आणि 1 6 आणि 5 - 1 4, 6/4 म्हणजे 3/2, 3/2 चा होल स्क्वेअर करणार इथं 9/4 आन्सर असणार आहे. तुम्ही करून पहा, येईल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन, द प्लेन वेव फ्रंट ऑफ लाईट ऑफ वेवलेंथ. एक प्लेन वेव फ्रंट आहे ज्याची की लाईट ऑफ वेवलेंथ किती आहे सांगा, 5500 अँगस्ट्रॉम मीटर. ह्याचं सोल्युशन डायरेक्ट बुक मधलेच पेजेसचा आहे फोटो हा. इज इन्सिडेंट ऑन 2 स्लिट्स इन स्क्रीन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द लाईट रेज. इफ द टोटल सेपरेशन ऑफ 10 ब्राईट फ्रिंजेस, आता सांगतो पहिलं मी, आपण गिवन डाटा लिहिणार. लॅम्बडा दिलाय आपल्याला 5500 अँगस्ट्रॉम मीटर. त्याच्यानंतर स्क्रीन आहे 2 मीटर अंतरावर म्हणजे कॅपिटल D. आता आपल्याला काय दिलाय, असे किती फ्रिंजेस आहेत बघा. इफ द सेपरेशन ऑफ 10 ब्राईट फ्रिंजेस ऑन अ स्क्रीन 2 मीटर अवे इज, 2 मीटर दूर अंतरावर 10 ब्राईट फ्रिंजेस आहेत समजा, तर त्यांचं सेपरेशन 2 सेंटीमीटर आहे. 10 ब्राईट फ्रिंजेसचं सेंटीमीटर अंतर 2 सेंटीमीटर आहे. तर ऍक्च्युअली याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर डिस्टन्स बिटवीन 10 ब्राईट फ्रिंजेस 2 सेंटीमीटर. तर याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 100 न डिवाइड करणार किंवा 10⁻⁻2 न मल्टिप्लाय करणार, तर 0.02 मीटर. आता काय करणार आपण, 10 ब्राईट फ्रिंजेसचं अंतर दिले तर आपल्याला एकाचं काढायचं आहे, तर आपण त्याला 10 न डिवाइड करणार. तर एका ब्राईट फ्रिंजचं आपल्याला जर विड्थ काढायची असेल तर आपण त्याला 10 न डिवाइड करेल, कारण का 10 ब्राईट फ्रिंजेसचं अंतर दिलंय 0.02 मीटर. तर फ्रिंज विड्थ म्हणजे एकाची काढायची आहे आपल्याला, तर 10 न डिवाइड केलं तर 0.02 मीटर, म्हणजे जर 3 न डेसिमल पॉईंट शिफ्ट केला तर 10⁻³ मीटर येणार आहे इथं. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन स्लिट्स काढायचे म्हणजे स्मॉल d काढायचा आहे आपल्याला. तर आपल्याला W = लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d फॉर्म्युला आहे. W माहित झालाय, लॅम्बडा माहित आहे, कॅपिटल D माहित आहे, आपल्याला स्मॉल d काढायचं आहे. तर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, हे सुद्धा अतिशय सोपा पण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इन अ बायप्रिझम एक्सपेरिमेंट, कोणता ब्राईट बँड कोणता डार्क बँड दिलाय ते लक्षात ठेवायचं. 5th ब्राईट बँड विथ वेवलेंथ, 5वा ब्राईट बँड आहे ज्याची की वेवलेंथ λ1 आहे. λ1 वेवलेंथ असताना 5वा ब्राईट बँड आहे, तो कोइन्साइड होतो
सिक्स्थ डार्क बँड विथ द वेवलेंथ λ2. जर लाईट बदलली आपण आणि λ2 वेवलेंथ घेतली तर पहिलं जेव्हा λ1 वेवलेंथ होती लाईटची तेव्हा फिफ्थ ब्राईट बँड जिथं आला होता तेव्हा आता λ2 वेवलेंथ असताना त्या लाईटचा सिक्स्थ डार्क बँड तिथे येणार आहे. म्हणजे फिफ्थ ब्राईट बँडचं डिस्टन्स आणि सिक्स्थ डार्क बँडचं डिस्टन्स सेम ठेवायचं आहे आपल्याला आणि याचं कॅल्क्युलेशन करायचं. जर आपल्याला असं म्हटले असते की फिफ्थ ब्राईट बँड इथं आहे आणि व्हॅल्यूज दिल्याच्या नंतर आपल्याला थर्ड ब्राईट बँड इथं आहे, त्या दोघांमधलं अंतर काढा म्हणले असते. तर फिफ्थ ब्राईट बँडच्या अंतरामधून थर्ड ब्राईट बँडचं अंतर मायनस केलं असतं तर आपल्याला त्या दोघांमधलं अंतर. वेगळा क्वेश्चन विचारतात त्याचा कन्सेप्ट इथं सांगायलो. बघा, इंटरफरन्स पॅटर्न मध्ये ब्राईट फ्रिंजेस असतात आणि नंतर असतात डार्क. ब्राईट फ्रिंजेसच्या सेंट्रल पॉइंट पासूनचं अंतर, ब्राईट फ्रिंजचं अंतर म्हणजे इथं ब्राईट फ्रिंज असेल तर त्याचं याचं सेंट्रल पॉइंट पासून अंतर किती आहे तर वायचा फॉर्म्युला होता आपला वाय n वापरतो आपण ब्राईट बँड साठी. इथं बी सुद्धा वापरलाय आपण आपल्या डेरिव्हेशन मध्ये. तर आपण सध्या नुसतं n घेऊ शकता किंवा yn घेऊ शकता किंवा ynb घ्या. त्याचा फॉर्म्युला होता n लॅम्बडा d डिवायडेड बाय स्मॉल d. आणि जर डार्क बँड असेल yn डार्क किंवा yn डॅश डार्क बँड साठी त्याचा फॉर्म्युला होता, त्याच्या अंतराचा फॉर्म्युला होता 2n - 1 लॅम्बडा d डिवायडेड बाय स्मॉल d. आपल्याला कधी कधी काय म्हणतात, सगळे देतात व्हॅल्यू, लॅम्बडा देतात, कॅपिटल D देतात, स्मॉल d देतात. आठव्या ब्राईट बँडचं सेंट्रल पॉइंट पासून अंतर काढा म्हणलं तर आपण यांच्या ठिकाणी 8 ठेवणार आणि कॅल्क्युलेशन करणार. जर तुम्हाला आठव्या डार्क बँडचं डिस्टन्स काढा म्हणलं तर यांच्या ठिकाणी 8 ठेवणार या फॉर्म्युल्यामध्ये डार्क बँडच्या आणि सॉल्व्ह करणार. कधी कधी काय म्हणतात आपल्याला, या सेंट्रल पॉइंट पासून एकाच साइडला 8वा ब्राईट बँड आहे आणि 5वा डार्क बँड आहे, यांच्यातलं अंतर काढा म्हणलं आपल्याला एकाच साइडला. तर आपण काय करणार, ब्राईट बँड 8वा म्हणलाय तर या ब्राईट बँडच्या फॉर्म्युल्यामध्ये यांची व्हॅल्यू 8 ठेवणार, त्याचा फॉर्म्युला यूज करून ते कॅल्क्युलेशन करणार. 5वा डार्क बँड म्हणलाय तर या फॉर्म्युल्यामध्ये डार्क बँडच्या फॉर्म्युल्यामध्ये यांची व्हॅल्यू 5 ठेवणार, याचं कॅल्क्युलेशन करणार, हे काहीतरी येणार. या दोघांमधलं अंतर काढा म्हणलं तर ब्राईट मधून डार्क किंवा मोठ्यातून छोट्याला मायनस करणार, एका साइडवर असतील. आणि जर तुम्हाला म्हणलं एक 8वा ब्राईट बँड एका साइडला आणि 5वा ब्राईट बँड दुसऱ्या साइडला आहे, सॉरी डार्क बँड म्हणलं किंवा ब्राईट बी म्हणू शकतात, तर तुम्ही याच्यात एक वेळेस 8ची व्हॅल्यू 8 ठेवणार, यांची व्हॅल्यू तुम्हाला ब्राईट बँडचं अंतर भेटल. ब्राईटच म्हणले दोन्ही तर यांची व्हॅल्यू वापस याच फॉर्म्युल्यामध्ये 5 ठेवणार आणि ब्राईट बँड ऑन आयदर साइड म्हणलं म्हणजे एक या साइडला आणि एक या साइडला आहे तर दोघांची बेरीज करणार. दोघं एकाच साइडला म्हणलं तर दोघांची वजाबाकी. डार्क म्हणलं डार्क, ब्राईट म्हणलं ब्राईट, एक ब्राईट म्हणलं दुसरं डार्क म्हणलं तर त्याच्या अकॉर्डिंगली फॉर्म्युला यूज करणार आपण. तर आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, 5वा ब्राईट बँड आणि 6वा डार्क बँड कोइन्साइड होतात म्हणजे दोघांचं अंतर सारखं आहे. तर आपल्याला डिस्टन्स ऑफ n ब्राईट बँड इज yn = n लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d असते. फॉर फिफ्थ ब्राईट बँड यांची व्हॅल्यू आपण 5 ठेवलंय, 5 लॅम्बडा 1 कॅपिटल D अपॉन स्मॉल d. आणि डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड इज yn डॅश न दाखवायलो 2n - 1 लॅम्बडा d डिवायडेड बाय 2d असते. यांची व्हॅल्यू 6 ठेवणार तर 2 × 6 12, 12 - 1 11. तर आपल्याला कंडिशन दिलंय हे दोघं कोइन्साइड होतात, याचा अर्थ y5 = y6 डॅश. ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर λ2 डिवायडेड बाय λ1 येणार 10/11, जे की आपलं सी ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकता. तसाच हा एक क्वेश्चन आहे सिंपल, तुम्ही करून घेताल अशी अपेक्षा करायलो. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आपण पहिल्या वेळेस अशा टाईपचा अगोदरच क्वेश्चन केलेला आहे. नाही कळालं तर मला क्लासमध्ये विचारू शकता तुम्ही. आणि हे सर्व कॅल्क्युलेशन्स एकदा करून पहा आणि सर्व नोट्स लिहून घ्या, व्हिडिओ पहा आणि नाही समजलं तर मला क्लासमध्ये विचारा. थँक्यू.